नमस्कार. आपण अर्थशास्त्र या विषयाचे प्रकरण 1 सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र परिचय हे प्रकरण आपण सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र याचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये बघितलेली आहे. आता आपल्याला हे जे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र आहे याचं जे महत्त्व आहे, याची जी उपयुक्तता आहे, ती उपयुक्तता या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायची आहे. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचं महत्त्व स्पष्ट करताना आपल्याला पहिला मुद्दा सांगता येईल किंमत निर्धारण, म्हणजेच किंमत निश्चिती. आता अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात आणि या विविध वस्तूंच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकांच्या किमती. आता उत्पादनाचे घटक कोणते? तर भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन हे उत्पादनाचे घटक आहे. आणि या उत्पादन घटकांना खंड, वेतन, व्याज, नफा असे अनुक्रमे जे मोबदले दिले जातात, हे मोबदले म्हणजेच त्या उत्पादन घटकांच्या किमती. तर विविध वस्तूंच्या आणि विविध उत्पादन घटकांच्या किमती यांचे स्पष्टीकरण करण्यास आपल्याला हे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र महत्त्वाचे ठरते. प्रत्येक वस्तूची किंमत ही मागणी पुरवठ्यानुसार निश्चित होत असते आणि मागणी व पुरवठ्याच्या समतोलातून वस्तू व सेवा आणि उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचे स्पष्टीकरण या सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रात केले जाते. तसेच विविध उत्पादन साधनांसाठी, विविध वस्तूंच्या उत्पादनासाठी साधन सामग्रीचे वाटप कसे होते आणि उत्पादनाचे निरनिराळ्या उपभोक्त्यांमध्ये वितरण कसे होते. थोडक्यात विविध वस्तू आणि सेवांच्या किमती, त्याचं उत्पादन घटकांच्या साहाय्याने झालेलं उत्पादन आणि ते घटक किंवा त्या वस्तू आणि सेवा त्यांचं उपभोक्त्यांमध्ये झालेलं वितरण, या सर्वांचं स्पष्टीकरण या ठिकाणी या सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. या दृष्टीने हे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल मुक्त बाजार अर्थव्यवस्था. आता मुक्त बाजार अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्यात शासन किंवा इतर कोणत्याही यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. ही मुक्त बाजारपेठ अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूंच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करावे, कसे उत्पादन करावे, किती उत्पादन करावे यासारखे जे आर्थिक निर्णय आहे, हे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवरती घेतले जातात. यामध्ये सरकारचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो. अशा पद्धतीने मागणी व पुरवठ्याच्या तत्वानुसार मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्थेचे कार्य कशा प्रकारे चालते याच्या स्पष्टीकरणासाठी सूक्ष्म लक्ष्य आर्थिक सिद्धांत उपयोगी ठरतात. त्यानंतर तिसरं महत्त्व आपल्याला सांगता येईल विदेशी व्यापार. आता या ठिकाणी विदेशी व्यापार म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापार. या आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणारे लाभ, विनिमय दराची निश्चिती, जकातीचे परिणाम इत्यादींचे स्पष्टीकरण करण्यासाठी आपल्याला हे सूक्ष्म लक्ष्य विश्लेषण उपयुक्त ठरते. तर अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुद्धा आपल्याला या सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचा उपयोग होतो. या दृष्टीने हे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. त्यानंतर चौथा पॉइंट आपल्याला सांगता येईल आर्थिक प्रारूपांची निर्मिती. आता या मुद्द्याचा अर्थ असा आहे की अर्थव्यवस्थेतील गुंतागुंतीची आर्थिक परिस्थिती स्पष्ट करणाऱ्या प्रारूपांच्या निर्मितीत सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रातील अनेक संज्ञा, संकल्पना, आर्थिक परिभाषा, विश्लेषणाची साधनं अर्थशास्त्राला मौलिक स्वरूप प्राप्त करून दिलेले आहे आणि या दृष्टीने हे शास्त्र महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जे व्यावसायिक आहेत, या व्यावसायिकांना सुद्धा त्यांच्या व्यवसायासाठी जे वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात, ते निर्णय घेण्यासाठी सुद्धा या सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचा उपयोग होत असतो. व्यावसायिकांना व्यवसाय संबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास हा सिद्धांत या ठिकाणी उपयोगी ठरतो. आता उद्योजकांच्या बाबतीत सांगायचं झालं
तर किंमत, उत्पादन खर्च, गुंतवणूक, महत्तम उत्पादकता, वस्तूचा भविष्यकालीन मागणीचा अंदाज इत्यादी संबंधी निर्णय घेण्यासाठी उद्योजकांना, व्यावसायिकांना हा सिद्धांत किंवा हे सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरतो. उद्योजक जो व्यवसाय करतात त्या व्यवसायासाठी त्याला किती खर्च येणार आहे, किती गुंतवणूक करावी लागेल, महत्तम नफा किती मिळेल, आपल्या वस्तूला भविष्य काळामध्ये मागणी असेल किंवा नाही, हे सर्व निर्णय घेण्यासाठी त्याला या सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होतो. पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की ज्याप्रमाणे व्यावसायिकांना या अर्थशास्त्राचा उपयोग होतो त्याचप्रमाणे शासनाला सुद्धा हे सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. आता जर आपण सरकारचा विचार केला तर सरकारला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक धोरण निश्चित करावी लागतात. आर्थिक धोरणांची आखणी करावी लागते आणि ही आखणी करताना त्यांना या सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राचा उपयोग होतो. आता धोरणं कोणती, तर कर विषयक धोरण आहे, सार्वजनिक खर्च विषयक धोरण आहे, किंमत विषयक धोरण आहे, साधनांच्या कार्यक्षम वाटपासंबंधीचं धोरण आहे. अशी विविध धोरणं आखण्यासाठी सूक्ष्मलक्षी विश्लेषण सरकारला मार्गदर्शन करते. आणि याच्यातला महत्वातला शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येईल कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. सूक्ष्म अर्थशास्त्रात उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम समाधान, महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास केला जातो. या सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रात आर्थिक कल्याणाच्या निकषांची चिकित्सा होते. साधनांचा, उत्पादनाची साधन आहे त्या साधनांचा अपव्यय टाळून महत्तम कल्याणाचे उद्दिष्ट कसे साधता येते याचे विवेचन या सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केले जाते. तर अशा पद्धतीने सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचं महत्व आपण विशद करताना आपल्याला वस्तू आणि सेवा, विविध उत्पादन घटक यांची किंमत निश्चिती करताना, शासनाला वेगवेगळी धोरणं आखताना, व्यावसायिकांना वेगवेगळे निर्णय घेताना, आंतरराष्ट्रीय व्यापार या सर्व दृष्टीने जर आपण विचार केला तर हे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. धन्यवाद.